सात जन्मीचे सात फेरे भाग 3. मग खाली जायचं की नाही की विचार बदललाय आपला. राहुल चिवला चिडवत म्हणतो. तुमचं तर काहीही असतं. मी आवरते पटापट आणि मग आपण जाऊया खाली. असं म्हणत चिव तयार व्हायला जाते. तिचं आवरून ती रूमच्या बाहेर येते. राहुल तिची वाट पाहत असतो. चला झालं माझं, चिव म्हणते. पण राहुल काहीच न बोलता फक्त तिच्याकडे पाहत राहतो. असं काय बघताय हो, चिव लाजत म्हणते. तुला ते 1 ते 2 तास नाही लागत का ग तयार व्हायला? म्हणजे मुलींना लागतात ना म्हणून विचारलं. राहुल चिवला म्हणतो. माझ्या नवऱ्याला लागतो एवढा वेळ, मग मलाही लागून कसं बरं जमेल? आणि हो, सर्वच मुलींना एवढा वेळ लागतोच असं नाही, चिव म्हणते. दोघेही खाली जाऊ लागतात. वाव, अहो हे बघा ना, ही फ्रेम काय भारी आहे ना. आणि तो स्टॅच्यू आणि हे झुंबर. असं वाटतंय की आपण कोणत्या तरी जुन्या छोट्या महालात आहोत. रात्री अंधारात हे सर्व नाही दिसलं. चिव वाडा पाहत म्हणते. अगं हा अमोलच्या आजोबांचा वाडा आहे. त्याच्या बाबांना जुन्या वस्तूंची फार आवड होती, सो त्यांनीच हे सर्व कलेक्शन केलं आहे. राहुल म्हणतो. अच्छा, भारी आहे ना. थांबा ना, आपण इथे काही फोटो काढूया ना. चिव राहुलचा हात पकडत म्हणते. ओके बाबा, काढूया. तू एक काम कर. तिथे तो लॅम्प आहे ना, तिथे उभी राहा. मी काढतो पिक तुझा. राहुल खिशातून मोबाईल काढत म्हणतो. इथे का? चिव लॅम्प जवळ जात म्हणते. हो, पण तू इकडे नको पाहूस. लॅम्पकडेच बघ. म्हणजे मी कॅन्डिड पिक घेतो तुझा. राहुल म्हणतो. काही फोटो काढल्यावर दोघेही खाली येतात. तिकडे अमोल बाकी त्यांचे फॅमिली मेंबर्स त्या दोघांची वाट पाहत असतात. अमोल सर्वांची ओळख करून देतो. वहिनी ही रेश्मा, माझी बायको, आई आणि हा चिकू. अमोल एक एक करत सर्वांची ओळख करून देतो. तेवढ्याच समोरून एक छोटी मुलगी धावत येते. आणि ही कोण? चिव त्या मुलीला जवळ घेऊन म्हणते. ही पेरणा. लाडाने आम्ही पेरू म्हणतो. माझ्या मोठ्या भावाची मुलगी. दादा वहिनी गेल्यापासून आमच्याकडेच आहे. अमोल म्हणतो. पप्पा हे घ्या उरलेले पैसे. आईने लिंबू आणायला दिलेले होते, त्यातून राहिले. पेरणा अमोलकडे जात म्हणते. नाव छान आहेत दोघांची, चिकू आणि पेरू. चिव म्हणते. तेवढ्यात नाश्ता तयार होतो. वाड्याच्या समोर मोठं अंगण असतं. त्या अंगणात 2 बाज टाकलेल्या असतात. समोर काही फुलं झाडं आणि एक छोटीशी तुळस असते. रेश्मा सर्वांना कांदे पोहे आणि चहा देते. गरम गरम कांदे पोहे, त्यावर तळून टाकलेले शेंगदाणे आणि नारळाचं कीस आणि थोडंसं पिळून टाकलेला लिंबाचा रस. वाह, फार छान झालेत हा पोहे रश्मी, चिव म्हणते. सकाळच्या शांत वातावरणात हवी हवीशी वाटणारी पक्ष्यांची नोकझोक आणि खुल्या हवेत बसून नाश्ता, हा चिव आणि राहुलसाठी एक छानसा मूड फ्रेशनर होता. नाश्ता झाल्यावर सर्वजण गप्पा मारत असतात. तेव्हा चिकू म्हणजे केतन चिवला त्याच्यासोबत येण्यासाठी खुणावतो. चिवही तो काय सांगतोय ते पाहण्यासाठी त्याच्या मागे मागे जाते. ते दोघेही त्यांच्या वाड्याच्या मागे पोचतात. चिकू, अरे थांब तर, चिव म्हणते. तो बोटाने झाडाकडे बघ असं खुणावून सांगतो. झाडावर एक छोटंसं लाकडाचं घर असतं. ट्री हाऊस म्हणू शकतो आपण त्याला. तो चिवला वर चल असं म्हणून सरसर त्या झाडावर झडकून तिने तिकडे पाय टाकत चढतो. अरे पडशील ना तू बाळा, चिव खालूनच आवाज देते. अगं काही नाही होत, ये की तू वर पण, चिकू म्हणतो. मी मी कसे वर येणार? मला नाही असं चढता येणार. चिव म्हणते. थांब तू हे घे आणि ये वर. वरून दोरी आणि बाबूंची शिळी खाली फेकत चिकू म्हणतो. चिव घाबरत घाबरत वर चढते. तू बनवलंस का हे? चिव समोरची रस्सी पकडून एका कोपऱ्यात बसत. म्हणजे हो, म्हणजे मी आणि पप्पांनी मिळून बनवलंय. चिकू लाजत लाजत म्हणतो. म्हणजे चिकू फार स्मार्ट आहे तर, चिव म्हणते. तेवढ्यात राहुल तिथे येतो. अरे बाप रे, माझी चिव उडत उडत गेली की काय? राहुल हसत हसत म्हणतो. अहो या ना इथे वर, कसलं भारी वाटते माहितीये. चिव म्हणते. हा हा हा, मी नाही येत बाबा, तुम्हीच दोघं खाली या, आपल्याला बाहेर जायचं. राहुल म्हणतो. तसं चिकू आणि चिव दोघेही खाली उतरतात. चिकू पडत पडत पुढे जातो. चिव आणि राहुल मागून येत असतात. आम्ही ना लहान होतो तेव्हा ऑफिस ऑफिस खेळायचो. मी, प्राचीताई, बाकी काकांची मुलं. तेव्हा पण जुन्या घरच्या मागे एक मोठा झाड होतं. आम्ही त्यावरच खेळायचो. आणि तुम्हाला माहितीये, प्राचीताई नेहमी त्यात बॉस म्हणायची आणि आम्ही सर्व वर्कर. चिव राहुलला सांगते. हो का, मी म्हणालो होतो ना तुला ही जागा आवडेल. अच्छा, आता आपण बाहेर जातोय तर एक छोटीशी बॅग घे आणि जरुरी सामान घे सोबत, तुला जे हवं आहे ते. आपल्याला परत यायला संध्याकाळ होईल. राहुल चिवला म्हणतो. तसं सर्वजण जायची तयारी करतात. अमोलची आई सोडून बाकी सर्वजण जाणार असतात. चिव ही बॅग घेऊन येते आणि गाडीजवळ जाते. ओ मॅडम, तिकडे कुठे? राहुल सायकलची घंटी वाजवत म्हणतो. आपण गाडी नाही घेऊन जाणार?
तिकडे गाडी नाही जाऊ शकत, रस्ता छोटा आहे, सायकलने जाणार आहोत. राहुल म्हणतो, पण मला नाही येत सायकल चालवता. चिऊ म्हणते, वेडाबाई, मी आहे ना, मागे बस तू. राहुल म्हणतो, अमोलने गावातून सायकल आणल्या असतात. एका सायकलवर चिऊ आणि राहुल तर अमोल, रेश्मा आणि प्रेरणा एका सायकलवर. चिकू त्यांची छोटी सायकल घेतो आणि टीम निघते फिरायला. थोड्याच वेळात ते एका शेतात जाऊन थांबतात. शेतात असलेल्या छोट्या घरासमोर ते सायकल ठेवतात. ते शेत अमोलच्या चुलत्यांचं असतं. त्याच्या काकांची भेट घेऊन ते डोंगर चढू लागतात. बापरे, एवढ्या वर आपण जायचं? चिऊ विचारते. हो, पण फार वेळ नाही लागत. रेश्मा म्हणते, मी लहान होते तेव्हा बाबा घेऊन जायचे मला डोंगरावर, पण त्यानंतर नाही केले कधी. चिऊ म्हणते, अमोल आणि राहुल पुढे असतात. त्यांच्या मागे मागे रेसिंग करत चिकू आणि पेरू पडत असतात. रेश्मा आणि चिऊ त्यांच्या मागे असतात. छोटीशी वळणाची पायपाट, झाडे झुडपांची सजवलेला डोंगर आणि वर वर चढताना मुद्दाम छेडणारी हवा अनुभवत सर्व डोंगर चढत असतात. काही वेळातच ते डोंगराच्या त्या टोकावर पोचतात, जिथून त्यांना सर्व गाव अगदी ठेंगणं दिसू लागतं. वाव, किती छान नजारा आहे ना. राहुल म्हणतो, हो ना, सर्व किती छोटं छोटं दिसतंय ना. चिव म्हणते. चटाई टाकून ते तिथे जरा वेळ बसतात आणि सोबत आणलेल्या थर्मॉसमधला चहा पीत त्या दृश्यांचा आनंद लुटतात. चिव सर्वांसोबत खूप सारे फोटो सुद्धा काढते. तोपर्यंत दुपार झालेली असते. ते सर्व तिथेच एका झाडाखाली चांगली जागा बघून जेवायला थांबतात. रेश्मा सर्वांना बांधून आणलेली झुमका भाकरी देते. सर्वजण झुमका भाकरीवर चांगलाच ताव मारतात आणि मग सर्वजण तिथून पुढे जायला निघतात. अहो, दमले मी, आता अजून नाही चालू शकणार. चिव वाईट तोंड करत राहुलला म्हणते, मावशी पोहोचू आता आपण थोड्याच वेळात. बोबड्या आवाजात प्रेरणा चिवला म्हणते, उचलून घेऊ का? राहुल हळूच चिवला म्हणतो, नको नको, असू द्या. चिव म्हणते. थोड्याच वेळात ते एका छोट्याशा झाडाजवळ पोहोचतात. वाव, झरा, आपण भिजणार आहोत का इथे? चिव राहुलला म्हणते, हो मग, नेकी और पूछ. राहुल म्हणतो. सर्वजण सामान बाजूला ठेवून भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटतात. राहुल चिवच्या हाताला पकडून तिला झऱ्याखाली खेचतो. अहो नको ना, मी बुडले मग. चिव म्हणते, काही पण हा, एवढ्याशा पाण्यात कुणी बुडतं का? ड्रामा क्वीन. राहुल म्हणतो. तेवढ्यातच चिकू आणि प्रेरणा चिवच्या अंगावर पाणी उडू लागतात. चिकू, नको ना, नको ना रे. चिव चेहऱ्यासमोर हात धरत म्हणते आणि त्या तिघांची मस्ती सुरू होते. राहुल वारंवार त्यांना सांगत असतो की जास्त धावू नका, लागेल कुणाला. पण त्या दोघांसोबत चिव सुद्धा लहान झालेली असते. खेळण्याच्या नादात तिला भानच नसतं की राहुल काही बोलत आहे. तेच एका दगडावर पाय घसरून चिव जोरात पाण्यात पडते. फार पाणी नसतं, पण खाली असणाऱ्या छोट्या मोठ्या दगडांमुळे तिला पायाला मार बसतो. सांगितलं होतं तरी मी, पण ऐकशील तर ना, ते दोघं लहान आहेत. एक पण तुला तर कळतं ना. राहुल जवळजवळ ओरडतच बोलतो. भाऊ जाऊ द्या ना, अगोदर किती लागलंय ते बघूया. रेश्मा राहुलला शांत करत म्हणते, नेहमी असं करते, ऐकून घेणारच नाही. राहुल म्हणतो. तो तिला हाताने आधार देत बाजूला नेऊन बसवतो. पाय खूप दुखत असतो. त्यात राहुल सर्वांसमोर असं ओरडल्यामुळे तिला आणखीनच रडू येतं. पण सर्वांसमोर रडणार तरी कसं? चिव एकदम छोटासा चेहरा करून बसते आणि निघूयात आपण, कारण घरी पोचता पोचता संध्याकाळ होईल आणि जास्त लागलं असेल तर पाय सुजेल, तर आपल्याला लवकरात लवकर निघायला हवं. अमोल सर्वांना म्हणतो. सर्वजण सर्व आवरून घेतात आणि सामान उचलून तिथून जायला निघतात. राहुल चिवच्या हातातून तिची बॅग घेतो. ती घ्यायला तयार नसते, पण तो काहीही न बोलता घेतोच. तुला चालायला जमेल का? राहुल विचारतो. हो, जमेल. चिव मुद्दाम रागात हो म्हणते. तसे ते तिथून निघतात. राहुल सामान सांभाळत चिवला आधार देत असतो. तसं ती पुढे निघून रेश्मासोबत चालू लागते. तिला तसं अडखळत चालताना पाहून राहुलला फार वाईट वाटतं. पण चिव त्याच्याजवळ थांबतच नाही. हळूहळू सूर्य मावळतीला आलेला असतो. सर्वजण तो नजारा पाहतात, पण त्याचा आनंद मात्र त्यांना लुटता नाही येतं. मावशी, तुला दुखतंय का गं फार? प्रेरणा चिवचा हात पकडत म्हणते. नाही ग शोना, थोडं दुखतंय पण ठीक होईल मी. चिव प्रेरणाला म्हणते. आजी तुला औषध लावेल, मग तू बरी होशील. चिकू म्हणतो. हळूहळू ते डोंगर उतरत पायथ्याशी येऊन पोचतात. अंधार पडायला आलेला असतो. तसं ते वाड्यापासून फार लांब नसतात, पण पोर मात्र दिवसभर मस्ती केल्यामुळे फार पेंगली असतात. चिकू, सायकल आणशील का रे नीट? रेश्मा चिकूला विचारते. कशाला? त्याची सायकल राहू दे आज इथेच, मी येतो त्याला घेऊन मागून. तुम्ही व्हा पुढं, अमोलचे काका म्हणतात. तसे ते सर्वजण तिथून निघतात. थोड्याच वेळात ते वाड्यावर पोचतात.
बाहेरच्या काळ्याकट्ट अंधारात वाड्यावरचा प्रकाश आणखीनच तेजस्वी वाटत असतो. वाड्यावर पोहोचल्यावर सर्वजण फ्रेश व्हायला जातात. जिन्यावरून चढताना चिवला त्रास होत असतो. ती भिंतीचा आधार घेत हळूहळू चढत असते. तेच राहुल तिला आधार देण्यासाठी हात पुढे आणतो, पण ती रागात असल्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करते. शेवटी तिच्या रागाकडे दुर्लक्ष करत तो तिला उचलूनच घेतो आणि बेडरूमच्या दरवाजापर्यंत नेतो. काय गरज होती? आले असते ना मी. चिव रागात म्हणते. हो का? सकाळ झाली असती तू वर चढेपर्यंत. हळूहळू चढत होतीस एवढी. राहुल म्हणतो. होऊ दे ना मग. माझा पाय दुखतोय. तुम्ही जायचं होतं ना पुढे मग. सारखे मलाच बोलत असतात. सर्वांसमोर ओरडतात. चिव म्हणते. राहुल काहीच न बोलता रूममध्ये जातो आणि फ्रेश होतो. चिव तोवर बेडवर पडून डोळे मिटून राहते. तो फ्रेश होऊन बाहेर येतो आणि डोकं पुसून मुद्दाम टॉवेल तिच्या बाजूला फेकून बेडरूमच्या बाहेर निघून जातो. इकडे हळूच एक डोळा उघडून चिव राहुलला गेला की पाहते. तिला वाटतं तो तिच्याशी बोलायला येईल, पण बिचारी तो तर गेला निघून जातो. टॉवेल पण नाही नीट ठेवत, मुद्दाम असं वागतात ज्याने मला राग येईल. चिव स्वतःशीच बडबड करत टॉवेल उचलून ठेवते. ती सुद्धा फ्रेश व्हायला जाते. यावेळी मात्र ती नीट सगळीकडे चेक करूनच दरवाजाला कडी लावायची रिस्क घेते. म्हणजे कुठे पाल तर नाही ना, कारण यावेळी ती स्वतःच राहुलवर रागावलेली असते. त्याला बोलण्याचा प्रश्नच नसतो. चिव फ्रेश होऊन केस पुसत हळूहळू बाहेर येते आणि बेडवर पाय लांब करून डोळे बंद करून बसते. काहीच मिनिटात तिला झोप लागते. तेच तिला पायाला कसला तरी स्पर्श जाणवतो आणि ती दचकून उठते. कोण? ती म्हणते. मी आहे बाय. तू झोपलेलीस म्हणून उठवलं नाही. तुझ्या पायाला लागलाय ना? सांगितलं रेशमानी मग. आंबा हळद घेऊन आले. एकदा लावली ना की मग सूज नाही येणार. उद्याला एकदम बरी होशील बघ. अमोलची आई म्हणते. अरे पण आई, मी ठीक आहे. तुम्ही काही चिंता नका करू. चिव म्हणते. असं कसं ठीक आहेस? बघ पायाला सूज येत चाललीये. अमोलची आई चिवच्या पायाला आंबा हळद लावत म्हणते. पण आई, तुम्ही कशाला? मी लावते ना. चिव म्हणते. आई पण बोलतेस आणि कशाला पण? तू शांत पडून राहा बघू. मी लावते. अमोलची आई म्हणते. अच्छा, असं म्हणत चिवला तिच्या आईची आठवण येते. तेवढ्यात राहुल रूममध्ये जेवणाचं ताट घेऊन येतो. वर कशाला आणलं? सर्वांच्या सोबतच जेवलो असतो ना आपण. चिव म्हणते. हो, पण अशा हालतमध्ये तू कशाला वर खाली करतेस? मीच सांगितलं त्याला की वरच घेऊन ये जेवण. अमोलची आई म्हणते. त्या औषध लावून झाल्यावर तिथून निघून जातात. राहुल जेवणाचं ताट घेऊन ती चिवच्या समोर येऊन बसतो. भाकरीचा एक घास मोडून भाजीमध्ये बुडून तो तिच्यापाशी नेतो की लगेच चिव नको म्हणते. काय आहे सावी? अजून राग धरून बसली आहेस? राहुल म्हणतो. हा मग? तुम्ही मला ओरडतात. ते पण सर्वांच्या समोर. चिव छोटासा चेहरा करत म्हणते. हो बाबा, पण तुझी काळजी वाटत होती म्हणूनच बोललो ना. अच्छा, चल ठीक आहे. मी हारलो, तू जिंकलीस. सॉरी. आता जेव बघू. राहुल म्हणतो. काय नको. अगोदर तुम्ही प्रॉमिस करा की मला कधीच सर्वांसमोर नाही ओरडणार. तुम्हाला काही नाही आवडलं तर नंतर बोला, सर्वांसमोर नाही. चिव म्हणते. चालेल. नेक्स्ट टाइम पासून मला कधी राग आला तुझा की तुला बेडरूममध्ये आणेन, मग ओरडेन. बट बेडरूममध्ये मला तुझा राग येणारच नाही ना. त्याचं काय करायचं? राहुल म्हणतो. तुम्ही पण ना. चिव हसत हसत म्हणते. काय हो? पण तुम्ही जेवलात का? चिव विचारते. हो, मग जेवलो. अर्धी भाकरी जरा जास्तच खाल्ली. मगाशी तुला उचलताना दम लागला बाबा मला. राहुल मस्ती करत म्हणतो. काहीही हा? एवढं पण नाही वजन वाढलं माझं. चिव म्हणते. चिवचा राग निघून जातो. चिवला हसवत हसवत राहुल तिला जेवण भरवतो. थोडा वेळ गप्पा मारल्यानंतर चिवच्या अंगावर ब्लँकेट देत राहुल तिला गुड नाईट म्हणतो आणि दोघेही झोपून जातात. दमल्यामुळे राहुलला लगेचच झोप लागते. चिव राहुलला झोपला की नाही चेक करते. तो गाढ झोपेत असतो. त्याच्या कपाळावर आलेला घाम पाहून चिव स्वतःशीच हसते. जरा गरमी नाही सहन होत, ती मनातच म्हणते आणि समोर ठेवलेल्या टेबल फॅनला त्याच्या चेहऱ्याकडे फिरवते. औषध लावलेल्या पायाला थोडं सावरत ती हळूच त्याच्याकडे सरकते. थँक यू सो मच फॉर एव्हरीथिंग. त्याच्या कपाळावर किस करत ती म्हणते. त्याच्याकडे पाहता पाहता तिला कधी झोप लागते हे तिलाच कळत नाही. पहाटे 4 वाजता राहुल उठतो आणि फ्रेश होऊन ती चिवला उठवायला जातो. तिला बऱ्याचदा आवाज दिल्यानंतर सुद्धा ती काही उठत नाही, म्हणून तो तिच्या अंगावरून ब्लँकेट ओढतो. तसे चिव अर्धवट डोळे उघडत पुन्हा ब्लँकेट ओढून घेतो. अहो काय आहे? झोपू द्या ना प्लीज. चिव म्हणते. अगं जायचं आहे आपल्याला. उठ चल बघू. राहुल म्हणतो. आता कुठे जायचं? एवढ्या सकाळी? नको, मी नाही. तुम्हीच जाऊन या. चिव डोळे चोळत म्हणते. असं कसं? आपल्याला मंदिरात जायचं.
ते काय देवीची ओटी भरायची आहे असं म्हणत होत्या काल अमोलच्या आई. तसं पण उद्या आपण घरी जाणार आहोत. राहुल म्हणतो, उद्या? हां, लगेच का? चिऊ म्हणते, अरे मग काय इथेच राहायचं का? आणि कोण बोलतंय बघा हे. तू तर यायलाही तयार नव्हतीस ना? राहुल म्हणतो, हो, पण मस्त वाटलं इथे आल्यावर. चिऊ म्हणते, अच्छा, बस झाला आता. उठ लवकर चल. आणि ही साडी दिलीये बघ रेश्मा वहिनींनी. ही घालायची आहे तुला. राहुल म्हणतो, काय? साडी? फिरसे? नो वे. चिऊ म्हणते, अगं त्यांनी दिलीये एवढ्या प्रेमाने तर घाल ना. आणि तसंही मी आहेच की तुला हेल्प करायला. आणि जर आता तू उठलीच नाहीस तर मी तुला उचलून घेऊन जाईल हां. राहुल म्हणतो, हो का? घ्या मग. चिऊ हात वर करत म्हणते, अहो लाडात हां, मी कशाला हा चान्स सोडू? असं म्हणत राहुल चिऊला उचलून घेतो. अहो काय करताय? पाळाल का मला खाली? उतरताना तसेही आता माझा पायही ठीक झाला आहे. चिऊ लाजत लाजत म्हणते. थोडा वेळ दोघांची मस्ती सुरू राहते. नंतर चिऊ फ्रेश व्हायला जाते. फ्रेश होऊन झाल्यावर ती साडी घालायला घेते. राहुलही तिला साडी लावायला हेल्प करतो. हे काय करतेस? मोकळे सोड ना. राहुल म्हणतो, ठीक आहे बाबा. चिऊ केसांना क्लिप लावून मोकळे सोडते. दोघेही छान तयार होऊन खाली येतात. तिथे रेश्मा, अमोल आणि अमोलची आई त्यांची वाट पाहत असतात. चिऊ, तू प्लेनमध्ये किती वेळा बसली आहेस ग? राहुल विचारतो. एरोप्लेनमध्ये 4 ते 5 वेळा बसली असेन. चिऊ म्हणते, ओके. आणि बैलगाडीत? राहुल विचारतो. नाही आठवत, पण लहानपणी बसलेली 1 ते 2 वेळा. नक्की नाही आठवत. चिऊ म्हणते, मग आज आपण बैलगाडीतून जाणार आहोत. प्लेनमध्ये काय तू फुतूरमध्ये पण खूप वेळा बसू शकशील. बट हा एक्सपिरियन्स न्यू असेल बघ तुला. राहुल म्हणतो, हो का? चिऊ म्हणते, तसं चिकू आणि पेरू कुठे आहेत? चिऊ रेश्माला विचारते. ते झोपलेत अजून. ते येतील मागून. काका आहेत इथे. त्यांच्यासोबत येतील घरीच. रेश्मा म्हणते, घरी म्हणजे तुमचं गावात पण घर आहे का? मला वाटलं की तुम्ही इथेच राहता. चिऊ म्हणते, नाही, आम्ही गावातच राहतो. पोरांची शाळा तिकडून जवळ आहे ना. इथे आता तुम्ही आलात म्हणून आलो होतो. रेश्मा म्हणते, तेवढ्यात अमोल गावातल्या एका माणसासोबत बैलगाडीत घेऊन येतो. सर्वजण बैलगाडीमध्ये बसतात आणि बैलगाडी गावाच्या दिशेने निघते. ते सर्वजण गाव देवीच्या मंदिराजवळ येऊन थांबतात. तेव्हा जवळजवळ सकाळचे 6 वाजले असतात. मंदिरात आरती सुरू असते. सर्वजण मंदिराजवळ जातात. एवढ्या सकाळी आरती? चिऊ विचारते. हो, काकड आरती म्हणतात याला. राहुल म्हणतो. आरती झाल्यावर सर्वजण मंदिरात जातात आणि देवीचं दर्शन घेतात. ओटी भरण्यासाठी आणलेलं सामान चिऊच्या हातात देत अमोलची आई चिऊकडून देवीची ओटी भरून घेते. चिऊ सुद्धा त्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व करते. प्रसाद घेऊन सर्वजण अमोलच्या गावातल्या घरी येतात. तुमचं हे घर सुद्धा छान आहे हां. चिऊ घरात सगळीकडे पाहत म्हणते. तेवढ्यात चिकू आतल्या खोलीतून डोळे चोळत चोळत बाहेर येतो. अरे चिकू, उठला तू? आणि प्रेरणा मॅडम कुठे आहेत? अजून उठल्या नाहीत वाटतं. बाजेवर बसत चिऊ म्हणते. चिकू चिऊच्या जवळ येतो आणि तिच्या मांडीवर डोकं ठेवून पुन्हा झोपतो. एका दिवसातच तुझा फार लळा लागलाय बघ त्याला, अमोलची आई म्हणते. तेवढ्यात रेश्मा येऊन त्याला आंघोळीसाठी घेऊन जाते. चिऊ सुद्धा त्या दोघींच्या मागे मागे त्यांना मदत करायला किचनमध्ये जाते. अमोल, राहुल आणि अमोलचे काका तिघेही अंगणातल्या बाजेवर बसून गप्पासत्र रंगवत असतात. थोड्याच वेळात नाश्ता आणि गरमागरम चहा रेडी होतो. तिघीही नाश्ता आणि चहा घेऊन बाहेर येतात. पुन्हा गप्पांचं सत्र सुरू होतो. अमोल राहुल आणि चिऊला गावात जरा फेरी मारून येऊया असं म्हणतो. तुम्ही जा, मी थांबते इथेच. रेश्मा आणि आईंना मदत करीन दुपारच्या जेवणासाठी. चिऊ राहुलकडे पाहून म्हणते, कशाला? तुम्ही इथं 2 दिवसांसाठी आला आहात तर जा, मस्त बघून ये आमचं गाव कसं आहे तो. अमोलची आई म्हणते, आणि तसंही आम्ही दोघे आहोतच की. आणि तसंही काकी सुद्धा येतीलच आता शेतावरून. रेश्मा म्हणते, हो, पण थांबते ना मी सुद्धा. चिऊ म्हणते, सावी चल तू, मला काही जरुरी बोलायचं आहे अमोलसोबत. तू सोबत असणं जरुरी आहे. राहुल म्हणतो. चिऊ हो म्हणते आणि ते तिघे गावात जाण्यासाठी निघतात. तेच चिकू आणि प्रेरणा सुद्धा त्यांच्यासोबत जाण्यासाठी रेश्माकडे हट्ट करू लागतात. मस्ती करू नका, इकडे तिकडे उन्हाळक्या करत फिरू नका, अशा सूचना देत रेश्मा त्या दोघांना पाठवते. गावातील ती कौलारू घर पाहून चिऊला तिच्या लहानपणीच्या घराची आठवण येते. आता अशी घर उरलीच कुठे आहेत. तेवढ्यात ते चिकू आणि प्रेरणाच्या शाळेजवळ पोचतात. मावशी, ही बघ माझी शाळा. प्रेरणा शाळेकडे बोट दाखवत म्हणते. आणि माझी सुद्धा. चिकू लगेचच म्हणतो, अरे वा, छान आहे रे तुमची शाळा. पण शाळेत कोणीच कसं दिसत नाही बरं? चिऊ मस्करी करत विचारते. अगं सुट्टी लागली आहे ना आम्हाला, मग कसं कोणी असेल शाळेत?
चिकू डोक्यावर हात मारत म्हणतो. तसं सर्वजण हसू लागतात. थोड्याच वेळात ते एका मळ्यात पोचतात. मळ्यात भाजी कशी लावली जाते, पाणी कसं दिलं जातं हे अमोल सांगत असतो. तिथेच शेजारी मडके बनवण्यासाठी एक चाक आणि ओली माती ठेवलेली असते. इथे मडके बनवतात का? जीव उत्सुकतेने विचारते. हां, आमच्या गोपी काकांना आवड आहे. तेच बनवतात, अमोल म्हणतो. तुला बनवायचं चिकू? ते तिरकी मान करत विचारतो. चिव सुद्धा मान डोलावून हा म्हणते. तसं गोपी काका तिथे येतात. चिव राहुललाही बोलावते. ते दोघे मिळून एक छोटासा छानसा मडका बनवतात. जरासा वाकडा तिकडा का होईना, पण तो दोघांनी मिळून बनवलेला असतो. चिकू लगेच तो शेतात उन्हात वाळत ठेवतो. दोघेही हातपाय धुवून तिथे एका झाडाच्या आडोशाला बसतात. अमोल तेवढ्यात 3 ते 4 हापूस आंबे कापून आणतो. आंबा कोणाचा फेवरेट नसतो. त्यात हापूस आंबा म्हणजे आहा, सुख ना. त्यानंतर मुख्य विषयाला राहुल हात घालतो. अमोलविषयी त्याने चिवला खरं तर थोडी माहिती अगोदरच दिलेली असते. त्यांची ओळख कशी झाली वगैरे. आता मुद्दा होता ते इकडे कशासाठी आले असतात. अमोल ज्या कंपनीमध्ये काम करत असतो ती कंपनी बंद पडते. अचानक आलेल्या या प्रसंगामुळे त्याला सुचत नसतं नक्की काय करावं. त्यात त्याच्या दादा वहिनींच्या अचानक निधनानंतर पेरणाची जिम्मेदारी त्याच्यावर असते. त्यामुळे छोटा मोठा बिझनेस करावा असा विचार त्याच्या सुरू असतो. त्याने त्याचा प्रॉब्लेम राहुलला सांगितला असतो. आता छोटा मोठा बिझनेस करायचं म्हटलं तरी पैसे तर लागणारच. त्यामुळे त्याने त्याच्या वाडा राहुलला विकायचं असं ठरवलेलं असतं. आणि मग मिळालेल्या पैशांनी मग काय करावं याच्याबद्दल थोडं मार्गदर्शन करायला त्याने राहुलकडे मदत मागितलेली असते. अहो, पण एवढे पैसे तुमच्याकडे? जीव हळूच राहुलला म्हणते. अगं, म्हणजे मी एकटा नाही तर आम्ही 4 मित्र मिळून विकत घ्यायचं विचार करतोय. राहुल म्हणतो. मी एक सजेस्ट करू का? जीव म्हणते. बोल. राहुल म्हणतो. हे बघा, आता आम्ही दोघे इथे आलोत. 2 दिवस राहिलोत. तुम्ही इतका छान पाहुणचार केला. गावातल्या एवढ्या साऱ्या गोष्टी अनुभवल्या. म्हणजे छान वाटले हे दिवस. असं वाटलंच नाही की कोणती बिझनेस डील करायला आलो आहोत. जीव म्हणते. हं. मग? राहुल म्हणतो. मग मला असं म्हणायचं की हेच अमोल भाऊंनी बिझनेस म्हणून केलं तर. म्हणजे बघा ना, आजची परिस्थिती सगळं किती धावपळीचं वातावरण झालं आहे. प्रत्येकाला वाटतं की थोडं जावं कुठेतरी ब्रेक घेऊन निवांत ठिकाणी आणि फार लांब पण नाहीये तुमचं गाव. तसंही आता पावसाळा सुरूच होईल. जसं आम्हाला ट्रिपसारखं सर्व दाखवलं, त्यात फक्त आपण काही गोष्टी ॲड करूया आणि जेवणाची तर काही चिंताच नाही. रेश्मा एकदम चविष्ट जेवण बनवते. चिऊ तिची आयडिया शेअर करते. पण कसं शक्य आहे? कोण येणार इकडे? अमोल म्हणतो. म्हणजे फार्म हाऊसवर तर लोक जातातच ना. मग इथेही तसंच. आणि तसंही हा वाडा इतका छान आहे ना, म्हणजे आतमध्ये तुमच्या बाबांनी ठेवलेल्या ज्या त्या जुन्या वस्तू आणि आजूबाजूंची शांत जागा सर्व फार सुंदर आहे. मनाला अगदी फ्रेश करून देते. जीव म्हणते. काही हरकत नाही सावी म्हणते तसं करायला. आणि तसंही तू हा वाडा आम्हाला विकणारच होतास ना. मग आज विकायचं तर उद्या विक ना. म्हणजे प्रयत्न तर करून बघू. नाहीच वाटलं तर आम्ही आहोतच आणि लाईटसाठी आपण इन्व्हर्टरची सोय करू. पण लोकांना कसं कळणार याबद्दल राहुल विचारतो. सिंपल. सोशल मीडिया कशाला आहे मग? आपण आता इथे एवढं एन्जॉय केलं. खूप सारे फ्लॅश पाहिले. सो आपल्याकडे फोटोज आहेत. एक चांगली वेबसाईट बनवून तयार पोस्ट करू आणि डिटेल्स वगैरे लिहू. ॲडव्हान्स पेड्सचं पण ऑप्शन ठेवू. आजकाल सर्वांना वाटतं कुठेतरी जावं, पण वेळ अभावी नाही जमत. मग निदान 2 ते 3 दिवसासाठी तरी कुठे तर जवळ जाता येईल का असं कित्येक जण विचार करीत असतात. आणि जोपर्यंत कोणी बुकिंग नाही करत तोपर्यंत काही वेगळं काम सुरू ठेवा ना. चिव म्हणते. हो, हे पण होईल. तसं मी एका ठिकाणी बोललो आहे तुझ्याबद्दल जॉबसाठी. तू तिकडे ट्राय कर एकदा. एकदमच असं विकायचं प्लॅन नको करूस. राहुल म्हणतो. हां, कारण तुमच्या बाबांचा आणि तुमच्याही काही आठवणी असणारच की त्या जागेत. चिव म्हणते. चिवची कल्पना सर्वांना आवडते. ते सर्वजण दुपारच्या जेवणासाठी अमोलच्या गावातल्या घरी जातात. तिथे गेल्यावर ते त्यांच्यात झालेल्या बोलणं सर्वांसोबत शेअर करतात. सर्वजण मदतीची तयारी दाखवतात. तसं ते लगेच कामाला लागतात. मग वेबसाईट बनवण्यापासून ॲडव्हर्टाइजमेंट कशी करण्यापर्यंत कार्ड राईड, सनसेट पॉइंट, टेम्पल पासून अनेक ठिकाणाचं प्लॅनिंग होतं. जेवणात कोणते पदार्थ असतील, त्याचे चार्जेस कसे असतील हे सुद्धा ठरवलं जातं. सर्व खुश असतात कारण आता त्यांना त्यांच्या हक्काची जागा विकावी नव्हती लागणार.
बाकी काही लागणारी मदत राहुल करेल असं त्याने आश्वासन दिलेलं असतंच. या सर्वांमध्ये काही रात्र होते त्यांना कळतच नाही. रात्रीचं जेवण करून ते तिथेच झोपतात. सकाळी लवकर उठून सर्वजण पुन्हा परत वाड्यात येतात. सामानाची आवराआवर करून राहुल आणि चिऊ पुन्हा घरच्या प्रवासाला निघतात. चिकू त्यांना त्यांनी बनवलेल्या छोटा मडका त्यात तुळशीचं छोटंसं रोपटं लावून देतो. चिऊला ते फार आवडतं. सर्वांना पुन्हा भेटण्यास आश्वासन देतं. दोघेही सोबत अनेक आठवणी घेत परतीच्या प्रवासाला लागतात. पूर्ण रस्त्यात दोघांच्याही त्याचं गप्पा सुरू असतात. चिऊ लगेचच तिच्या स्टेटसला सुद्धा पोस्ट करते. बोलता बोलता त्यांनी अर्ध्याहून जास्त प्रवास संपला असतो. हायवे संपतच आलेला असतो की त्यांच्या गाडीला मागून एक बाईक जोरात धडक मार देते. राहुलचा त्याच्या गाडीवरचा कंट्रोल सुटतो आणि एक मोठा वळण घेऊन गाडी एका दगडासमोर जाऊन थांबते. तर मित्रांनो, हा भाग तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट आणि लाईक करून कळवा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.